तर गोपीचंद पडळकर यांच्या विरोधामध्ये पवार गट आक्रमक झाला। जळगावात पवार गटाकडून पडळकरांचा निषेध केला गेलाय। भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत बेताल वक्तव्य केलं। त्यानंतर पवार गटाकडून हा निषेध केला गेलाय। आज तर त्यांनी त्याच्या मर्यादा ओलांडल्या। जयंत पाटलांचे वडील स्वर्गीय राजाराम बापू यांनी या महाराष्ट्रात सहकार उभा केला, नव्हे तर एक दिशा दिली या महाराष्ट्राला। त्यांच्या संबंधाने अपशब्द त्या ठिकाणी त्यांनी उच्चारले। खरं तर ही हिनकस प्रवृत्ती हिला सत्तेतला असलेला भाजपा पक्ष का रोखत नाहीये आणि जनतेचे जे प्रश्न आहेत, मगाशी आमचे भैयासाहेब म्हणाल्याप्रमाणे त्या प्रश्नांपासून जनता दुर्लक्षित करण्यासाठी असं काहीतरी बोलायला लावायचं। हे पाळीव श्वान आहेत, पण हे श्वान आता पिसाळलेलं आहे। त्यांच्या मालकाला मी सांगू इच्छितो की हे पिसाळलेलं श्वान एक दिवस तुम्हालाही चावल्याशिवाय राहणार नाही। चीप माफिया अध्यक्ष महोदय म्हणणारे, मी पुन्हा येईन म्हणणारे चीप माफिया। त्यांनी टोपीचंद नावाचा कुत्रा त्यांचा इथं आला होता। तो टोपीचंद नावाचा कुत्रा ते तेव्हा बाहेर काढता भुंकण्यासाठी, जेव्हा शेतकऱ्यांचे विषय हे गंभीर होऊन जातात, जेव्हा महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करायची असते, तेव्हा चीप माफिया त्यांचा टोपीचंद नावाचा कुत्रा बाहेर काढता, त्याला भुंकायला लावता। तो पिसाळलेला कुत्रा वेळीच जर चीप माफिया यांनी आवर घातला नाही तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते हे त्यांच्या पद्धतीनं या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करतील।